नमस्कार. ई सकाळमध्ये आपले स्वागत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना देखील IPL सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. याबद्दल अनेकांना प्रश्नही पडले होते. पण आता काल IPL ला एक मोठा धक्का बसला आहे. IPL चे सामने हे स्थगित करण्यात आले आहेत. त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सुशांत सोबत. सुशांत, काय सांगशील याबद्दल? जसे प्रियांका तू म्हटलीस की IPL ला मोठा धक्का बसलाय, कारण की एकतर पहिल्यांदाच जे आहे एक देशाभरात जे आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढतोय. देशावर लॉकडाऊनची वेळ आली आहे. महाराष्ट्र ऑलरेडी लॉकडाऊन झालंय. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संकटात IPLचा अट्टहास का असा जे आहे जनसामान्यातून प्रश्न होता. तरी देखील IPL स्पर्धा सुरू होती. मात्र तू म्हटल्याप्रमाणे काल जे आहे काही खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती हा फिरकीपटू आहे, त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्याच्या पाठोपाठ जे आहे संदीप वारियर हा त्यांचाच खेळाडू आहे, त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि कुठंतरी जे आहे स्पर्धेसंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं. ही गोष्ट कमी होती की काय म्हणून चेन्नईच्या ताफ्यात ही कोरोनाचा शिरकाव झाला. आणि चेन्नईचे CEO असतील, CEO शिवाय जो चेन्नईचा टीम ज्या बसमधून येत होती त्या ड्रायव्हरला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि जे गोलंदाजी कोच होते लक्ष्मीपती बालाजी, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. आणि मग सगळी चक्र फिरली आणि IPL जे आहे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. आणि ते इतक्या टोकाला गेलं की ती स्पर्धा आता स्थगित करण्याची नामुष्की जी आहे आयोजकांवर ओढवलेली आहे. या सगळ्या संदर्भात बायो बबलवर एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. आणि हे नेमकं बायो बबल आहे काय हे तू सांगशील? जसं तू म्हटलीस की एकतर पहिली गोष्ट की देशात चिंताजनक वातावरण असताना स्पर्धेला जी परवानगी दिली होती त्याचं ती गोष्ट होती बायो बबल. आता बायो बबल म्हणजे नेमकं काय, तर बायो बबल ही जी एक रचना केलेली आहे की खेळाडूंचं जग जे आहे ते सीमित केलेलं आहे. ग्राउंड, हॉटेल आणि इतर प्रॅक्टिस सेशन किंवा तुमच्या सोबत जे सहभागी झाले आहेत त्या सर्वांसोबत इतर कोणालाही तुम्ही संपर्कात येणार नाही याच्यासाठी घेतलेली एक दक्षता आणि त्यासाठी निर्माण केलेलं वातावरण, जैव सुरक्षितता आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, ते वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. आणि UAE मध्ये याच परिस्थितीत जे आहे कोरोनाच्या संकटातच UAE मध्ये मागील वर्षी स्पर्धा पार पडली. आणि तशाच पद्धतीने जो आहे तो एक आत्मविश्वास BCCI कडे होता की सर्व जग जे आहे कोरोनाचा सामना करत असताना BCCI ने सक्सेसफुल स्पर्धा घेऊन दाखवली. आणि मग ते कुठंतरी यंदाचा हंगाम हा आपल्या देशात व्हावा आणि त्याचा कुठंतरी आर्थिक गणितं असतात ती कुठंतरी म्हणजे त्याचा फायदा आणि एकंदरीत देशालाही फायदा त्याचा झाला असता. त्या उद्देशानं हा जे आहे IPL स्पर्धा इथं झाली. मात्र कुठंतरी बायो बबलमध्ये जे आहे प्रॉब्लेम निर्माण झालेत आणि त्याचं जे आहे जी स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. माझा पुढचा प्रश्न हाच आहे की बायो बबल नेमका फुटला कसा, म्हणजे त्यामध्ये कोरोनाचा शिरलाच कसा कोरोना इतकी सुरक्षा घेऊनही? हा, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण की बायो बबल हे जे आहे म्हणजे एकतर तुमच्याकडे बायो बबलमध्ये जाण्यापूर्वी मी सांगू इच्छितो प्रेक्षकांना की बायो बबलमध्ये जाण्यापूर्वी 2 वेळा टेस्ट केली जाते. दोन्ही टेस्ट जर निगेटिव्ह रिपोर्ट असतील तरच त्याला संघात स्थान मिळते, तो संघाला जॉईन होऊ शकतो. मग अशा परिस्थितीत बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला जर तुम्ही, म्हणजे मी एक उदाहरण सांगेन इथं की इंग्लंडमध्ये ज्या वेळेला सगळं जगभरात लॉकडाऊन झालं आणि जी स्पर्धा झाली त्यामध्ये क्रिकेट जे अनलॉक झालं ते इंग्लंडमध्ये. आणि इंग्लंडमध्ये जोफ्रा आर्चरनं पहिला क्रिकेटर आहे तो की ज्यानं बायो बबलच्या नियमाचं उल्लंघन केलं होतं आणि त्याला त्याच्यावर कारवाई केली होती. तो गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता असा एक किस्सा झाला होता, ते चर्चेतही आलं चांगलं. आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली आणि त्याच्यानंतर परत झालं नाही. म्हणजे आत्ता जो प्रश्न आहे बायो बबल फुटण्याचा ते कुठंतरी BCCIच्या नियोजनात फसगत झाल्या, कुठंतरी ते जे आहे निर्बंध जे आहेत ते सैल झालेत. म्हणजे आपण लॉकडाऊनच्या काळात बघितलं, राज्यात जेव्हा लॉकडाऊन असताना निर्बंध जेव्हा शिथिल होतात त्यावेळेला तुमचे केसेस वाढतात. आणि तसंच काहीतरी प्रकार इथंही झाला की वरुण चक्रवर्ती हा आहे, म्हणजे प्रसारमाध्यमात जी बातम्या आल्या किंवा BCCIने स्पष्टीकरण जे दिलं त्यामध्ये वरुण चक्रवर्तीला खांद्याला दुखापत झाली होती आणि तो बायो बबलमधून बाहेर पडला होता. आता ज्या वेळेला तुमचा एखादा खेळाडू बाहेर जातो त्यावेळेला पुन्हा त्याला जर संघात यायचं असेल तर त्याला 7 दिवसाचं क्वारंटाईन कालावधी जे आहे पूर्ण करणं गरजेचं असतं. आणि वरुण चक्रवर्तीच्या बाबतीत ते झालेलं नसावं आणि तो आतमध्ये आला
ते कुठेतरी निष्काळजीपणा, म्हणजे काय नाहीये आता एवढे हे नाहीये असं काहीतरी कुठेतरी झालं आणि मग तिथनं आणि त्याला लागू झाल्यानंतर मग ते सगळीकडे संपर्कात आलेले संघ आणि इतर खेळाडूला रिपोर्ट जे आहेत आता पॉझिटिव्ह येत आहेत आणि ती खूपच चिंताजनक गोष्ट आहे. म्हणजे आता आपल्याला 2-4 दिसतात, मग आता आणखीन हा आकडा वाढण्याची भीती नाकारता येत नाहीये प्रियंका. नक्कीच ही चिंता सर्वांमध्ये असणार आहे. पण तू मगाशी उल्लेख केला की UAE मध्ये स्पर्धा झाली होती आणि ती सक्सेसफुल झाली होती. तेव्हाही करोनाचा काळ होता, आताही आहे. पण BCCI आपल्या होम ग्राउंडवर फेल ठरताना दिसतंय, असं तुला वाटतं? हो, आता जर आपण अनालिसिस करायला गेलो तर असंच म्हणावं लागेल की जे परदेशात आपण केलं ते आपल्या भूमीत आपल्याला का जमलं नाही. आपल्याला कुठल्याही गव्हर्नमेंटनं जे आहे परवानगी दिली होती रीतसर, त्या नियमानुसार सगळं होत होतं. म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की जे UAE मध्ये स्पर्धा झाली होती त्यावर आपण जवळपास जे बायोबबलचं वातावरण आहे ते तयार करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले होते. टेस्टसाठी वेगळा कोट्यावधीचा निधी आपण खर्च केला होता आणि इतर UAE मध्ये जी ती स्पर्धा घेतली त्या बदल्यात आपण जे आहे हजारो कोटी रुपये आपण अमिरात क्रिकेट बोर्डाला दिलेले आहेत. म्हणजे हा फायदा सगळा आपल्याला होईल या उद्देशाने इथं झालं. उद्देश चांगला असला तरी कुठेतरी आपण ढील दिली का खेळाडूंना, खेळाडू बाहेर जात होते का, किंवा जर आपण बघितलं तर ज्यावेळीपासून कोरोना आला आपल्याकडे त्यावेळेला प्रत्येक जण जे आहे निर्बंधात जगत आहे. मास्क नेहमी वापरावा लागत आहे प्रत्येकाला. तू आणि मी ज्यावेळेला बाहेर असतो त्यावेळेला आपण मास्क घालूनच बाहेर पडतो. तर ह्या सगळ्या नियमावली आणि क्रिकेटमध्ये जो नियम केला होता तो जे आहे चेंडू चमकवण्यासाठी बऱ्याचदा जे आहे बॉलला तुंकी लावली जाते, तिला निर्बंध आलेले आहेत, त्याच्यावर निर्बंध आले आहेत. याशिवाय खेळाडू ज्या वेळेला हस्तांदोलन करतो तेही बंद आहे. आपण अशा पद्धतीने ते चेअर करतात, एकमेकाला फाईट देतात असं बघितलंय. मात्र कुठंतरी म्हणजे काही सामन्यामध्ये असा आपण प्रकार बघितले आहेत, मॅच सर्वजणच पाहतायत टीव्हीवर आणि खेळाडू जे आहे आनंदात एकमेकांना आलिंगन देत आहेत, जवळ जात आहेत, स्पर्श करतायत. मग हे कुठंतरी नाही व्हायला पाहिजे की जे व्हायला नको पाहिजे होतं ते होताना दिसते आणि त्यामुळेच कुठेतरी जे आहे हे जे आहे की नाही आपल्याकडे आता जे बायोबबल आहे की म्हणजे ज्याला सुरक्षा कवच म्हटलं जाते त्या सुरक्षा कवचलाच कुठेतरी तडा गेलाय. हो, बायोबबलवर तर प्रश्न निर्माण होतातच आहेत. बाकी सर्वजण नियम पाळतात, या सगळ्यांची काळजी घेतली जाते, तरी देखील IPL सामन्यांचा इतका अट्टहास का केला जातोय? हा, मी जे तुला म्हटलं की आर्थिक गणित आहेत यामागं, की जर तुला सांगायचं झालं की एका सामन्यामागं जवळपास IPLला जे आहे मोठ्या प्रमाणात IPL कडून टॅक्स स्वरूपात गव्हर्नमेंटला पैसे मिळतात. याशिवाय प्रत्येक खेळाडू म्हणजे IPL म्हणलं की कोट्यावधीत बोली लागणारे खेळाडू आहेत आपण बघतो. त्यांना म्हणजे भारतीय खेळाडूंचा जर विचार केला आपण तर त्यांच्या मिळणाऱ्या मानधनाच्या 10% TDS डिडक्शन होतं. परदेशी खेळाडूला 20% TDS द्यावा लागतो. हे एकंदरीत हे उत्पन्नाचा एक सोर्स आहे. टीव्हीवरची म्हणजे UAE मध्ये जी स्पर्धा झाली त्याला व्ह्युअरशिप ही तुलनेनं 2019 पेक्षाही 2020 मध्ये जी स्पर्धा झाली त्याला व्ह्युअरशिप जास्त होतं. याचा अर्थ आहे लोकांना जे आहे लोकांना आता फ्री आहेत लोक आणि घरातच आहेत, तर ते व्ह्युअरशिप ऑटोमॅटिक वाढतं आणि त्यामधून जाहिरातीमधून येणारा इन्कम तोही वाढतो. त्यामुळं आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात केलेली आहे, एक फुल प्लॅनिंग केलंय. आणि त्यामुळेच BCCIचा अट्टहास असा होता की स्पर्धा घ्यायचीच आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळं नियोजन केलं. तुला आठवत असेल तर मुंबईला स्पर्धेपूर्वीच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील ग्राउंड स्टाफला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आणि पुन्हा स्पर्धा होणारच हे ठामपणे BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुढे येऊन सांगितलं. हे ज्या वेळेला एवढं सगळं घडत असतं त्यामागं आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की येत्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये ICC T20 वर्ल्ड कप ही स्पर्धा होणार आहे आणि जर आता IPL जर सक्सेसफुल आपण करतोय तर आपल्याकडे कोण नाही म्हणणार नाही याला. ही एक त्याच्या मागे हे गणित असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. परंतु आता पुन्हा मग त्यातून स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि एकंदरीतच परदेशी खेळाडू जे आहेत ते आता सध्या IPL मध्ये थांबायला तयार नाहीत आणि आता BCCI समोर स्पर्धा स्थगिती झाली आहे, परंतु आता BCCI समोर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या सर्वाचा एक सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न म्हणजे आता पुन्हा हे सामने कधी नियोजन करण्यात येणार आहे आणि हे कुठे सामने करण्यात येणार आहेत? एकतर आता IPL जे आहे पूर्णपणे सामने स्थगित केलेत असं सांगितले. स्पर्धा याचा अर्थ होतो स्पर्धा रद्द झालेली नाहीये, तर म्हणजे ही स्पर्धा कधी ना कधी होणार आहे. आता प्रश्न तू उचलला पण कधी होणार, कुठे होणार आणि नियोजन काय असणार.
एकतर आता कोरोनाचा काळ आहे, आता हे सगळं गणित बघावी लागतील. त्याशिवाय भारतीय संघ चॅम्पियनशिप वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला जाणार आहे. आता ती 18 जूनला ते नियोजित आहे तो सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात होणारा. त्यामुळं आता जो कालावधी आहे तो खूपच कमी आहे, त्यामुळं त्या अगोदर तरी स्पर्धा होईल असं मला वाटत नाहीये. त्यामुळं त्यांना जो विचार करावा लागेल तो जून नंतरच. आता जूनचा आपण विचार केला तर मग आपल्याकडे येतो पावसाळा, भारतामध्ये पावसाळ्याला सुरुवात होते, त्यामुळे भारतात तर ती स्पर्धा शक्य होणार नाही. मग दिवाळीकडे जाते का ती स्पर्धा, आणि जर त्याही या सीझनमध्ये जर घ्यायची झाली लागूनच कोरोनाचं सगळं चालू, दक्षिण आफ्रिका असेल, UAE असेल, न्यूझीलंड असेल, BCCIला तयार करावं लागेल कोणतं बोर्ड आपल्याला IPL घेण्यासाठी परवानगी देतोय. महत्वाचं त्यामध्ये हे असेल की आत्ता जे काही खेळाडू आलेले आहेत त्यामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे खेळाडूंमध्ये. काही खेळाडू जे रिलीज झाले आहेत त्यांनी बोलून दाखवलंय, जे अडकलेले आहेत संघासोबत त्यांनी अजून कोणती भाष्य केलेले नाहीये. ऑस्ट्रेलियानं जे आहे विमानसेवा रद्द केलेली आहे 15 तारखेपर्यंत. मात्र म्हणजे आता IPL जरी स्पर्धा स्थगित झाली असली तरी त्या ऑस्ट्रेलिया खेळाडूंना त्यांना मायदेशी जाता येणार नाहीये. BCCIने त्यांना विश्वास दिलाय की आम्ही जोपर्यंत त्यांना सुरक्षित पोहोचवत नाही तोपर्यंत स्पर्धा संपलेली नाहीये. त्यामुळे एकंदरीत हे BCCI पुढचं जे आहे कसरत ती कशा पद्धतीने होत्या, आणि मग त्यातून जर सक्सेसफुल सगळे झाल्यानंतर मग ते नियोजन जे असेल ते त्या पद्धतीनं करतील. मग हे नियोजन जर त्यांना सक्सेसफुली करतात, पहिला फोकस त्यांचा हाच असेल की खेळाडूंचं काय करायचं, कसं त्यांना सुरक्षित घरापर्यंत पोहोचवायचं, आणि मग त्यानंतर ते सगळं डिक्लेअर होईल की स्पर्धा कधी होणार आणि काय होणार. IPL तर स्थगित झालंय आणि याचे अंदाज बांधण्यात येत आहेत की हे नियोजन कसं केलं जाईल किंवा केव्हा केलं जाईल. पण या सगळ्या व्यतिरिक्त खेळाच्या आणि इतर बातम्या वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी पाहत राहा ई सकाळ.